कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि सरकारने सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यावर अचानक बंदी घातली. तुम्हाला शांततेने मोर्चा काढण्याची परवानगी नाकारली गेली आणि भारतात कुठेही फिरण्यावर कडक निर्बंध आले. अशा परिस्थितीत तुमचे संरक्षण कोण करेल? भारतीय संविधानातील कलम 19 हे अशा कोणत्याही मनमानी कारवाईविरुद्ध नागरिकांना संरक्षण देणारे कायदेशीर कवच आहे. संविधानाच्या भाग 3 मध्ये असलेला हा मूलभूत अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतो. परदेशी व्यक्तींना ही कायदेशीर सुरक्षण मिळत नाही. हे कलम वैयक्तिक स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षितता या दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये एक कायदेशीर समतोल राखण्याचे काम करते. कलम 19 मुळेच नागरिक आणि सरकार यांच्यातील कायदेशीर सीमा निश्चित केल्या जातात, ज्यामुळे लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याची मोकळीक मिळते. हा डायग्राम कलम 19(1) अंतर्गत मिळणाऱ्या 6 मूलभूत स्वातंत्र्यांची रचना दर्शवतो, जी प्रत्येक नागरिकाला प्राप्त होतात. यामध्ये पहिले आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. याद्वारे तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचा, सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा किंवा सरकारवर शांततापूर्ण मार्गाने टीका करण्याचा अधिकार मिळतो. दुसरे शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. याद्वारे नागरिक शस्त्रांशिवाय मोर्चा, सभा किंवा निषेध आयोजित करू शकतात. तिसरे संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. यामुळेच देशात NGO, कामगार संघटना आणि राजकीय पक्ष स्थापन करणे शक्य होते. चौथे मुक्त संचाराचे स्वातंत्र्य. प्रत्येक भारतीय नागरिकाला देशाच्या कोणत्याही राज्यात विनाअडथळा प्रवास करण्याची मुभा या कलमामुळे मिळते. पाचवे राहण्याचे आणि स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. यामुळे तुम्ही भारताच्या कोणत्याही भागात जाऊन घर घेऊ शकता किंवा तिथे कायमचे वास्तव्य करू शकता. आणि सहावे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्तीला आपली उपजीविका चालवण्यासाठी कोणताही कायदेशीर व्यवसाय किंवा नोकरी निवडण्याचा अधिकार आहे. ही 6 स्वातंत्र्य एकत्रितपणे भारताला एकसंध बनवतात, जिथे नागरिकांच्या प्रगतीसाठी भौगोलिक किंवा सामाजिक अडथळे उरत नाहीत. गंभीर स्वर. मात्र ही व्यापक स्वातंत्र्ये तांत्रिकदृष्ट्या निरंकुश नाहीत. संविधानाने कलम 19(2) ते 19(6) मध्ये वाजवी निर्बंध स्पष्ट केले आहेत, जेणेकरून वैयक्तिक स्वातंत्र्याचा वापर करताना सार्वजनिक व्यवस्थेला बाधा येऊ नये. जर एखाद्या कृतीमुळे राष्ट्रीय सुरक्षा, देशाचे सार्वभौमत्व किंवा परकीय राष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध धोक्यात येत असतील, तर सरकार या स्वातंत्र्यावर कायदेशीर मर्यादा आणू शकते. या व्यतिरिक्त सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी या स्वातंत्र्यांवर बंधने घातली जाऊ शकतात. दुसऱ्याची बदनामी करणे, न्यायालयाचा अवमान करणे किंवा हिंसेला चिथावणी देणे या कृती कलम 19 अंतर्गत संरक्षित नाहीत, उलट त्या कायदेशीर गुन्हे ठरतात. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामूहिक सुरक्षा यांच्यात संतुलन राखणे हाच या निर्बंधांचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात कलम 19ची अंमलबजावणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि ऑनलाईन मजकुराच्या संदर्भात वारंवार तपासली जाते. संविधानात वृत्तपत्र स्वातंत्र्य हा शब्द स्वतंत्रपणे दिलेला नसला तरी सर्वोच्च न्यायालयाने कलम 19(1) मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्यातच त्याचा समावेश केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरचे निर्बंध यांची कायदेशीर सीमा ठरवण्याचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेते. श्रेया सिंघल खटल्यात न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66(a) रद्द करून नागरिकांच्या डिजिटल अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायदेशीर बळ दिले. अर्थात हा निर्णय चुकीची माहिती किंवा द्वेषपूर्ण मजकूर पसरवण्याची परवानगी देत नाही. इंटरनेटवर वावरतानाही कायद्याचे नियम पाळणे अनिवार्य आहे. यामुळे तंत्रज्ञान बदलले तरी स्वातंत्र्यासाठी असलेल्या जबाबदारीचे कायदेशीर निकष आजही कायम आहेत. कलम 19 हे संविधानातील इतर हक्कांपासून वेगळे नाही, तर ते एका भक्कम संरचनेचा भाग आहे. हा डायग्राम संविधानाचा सुवर्ण त्रिकोण दर्शवतो, ज्यामध्ये कलम 14 मधील समानता, कलम 19 मधील स्वातंत्र्य आणि कलम 21 मधील जगण्याचा अधिकार एकमेकात गुंफलेले आहेत. मेनका गांधी खटल्यात न्यायालयाने हे सिद्ध केले की या 3 पैकी कोणताही अधिकार स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकत नाही. त्यांचा एकत्रितच विचार करणे आवश्यक आहे. या त्रिकोणातील कोणतीही एक बाजू कमकुवत झाली तर व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. कलम 19 मुळे मिळणारे स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेले सामर्थ्य आहे, जे जबाबदार वापरामुळेच टिकून राहते. या अधिकारांचा सुयोग्य वापरच देशातील लोकसंशयी संस्थांच्या कामकाजाला आणि स्थिरतेला आधार देतो. संविधानातील हे हक्क तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रभावी ठरतात जेव्हा देशातील नागरिक कायम जागरूक असतात आणि आपल्या कर्तव्याची पूर्ण जाणीव ठेवतात.
सरतेशेवटी संविधानाने दिलेले हे स्वातंत्र्य केवळ आपल्या जागरूकतेमुळे आणि जबाबदार वापरामुळेच लोकसंशयीत कायम टिकून राहू शकते.